ग्लोबल रिपोर्टमध्ये सुरुवातीला बातमी जर्मनीतून। जर्मनीमध्ये 23 फेब्रुवारी म्हणजेच रविवारी मध्यावधी निवडणुका आहेत। युरोपियन युनियनच्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचं भविष्य आणि पुढील 4 वर्षांसाठी जागतिक राजकारणासाठी या निवडणुका महत्त्वाच्या आहेत। जर्मनीमध्ये गेल्या कित्येक वर्षात कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेलं नाही। युती किंवा आघाडीचंच सरकार सत्तेत आलंय। त्यामुळे यंदा हा इतिहास मोडीत निघणार का? अति उजव्या विचारसरणीच्या पक्षाचं सरकार येणार का? पाहूया एक रिपोर्ट। जर्मनी रविवारी होणाऱ्या निवडणुकांसाठी सज्ज आहे। गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांच्या सरकारचं नाट्यमय पतन झाल्यानंतर निवडणुका मुदतीपूर्वी होत आहेत। या निवडणुकांमध्ये चॅन्सेलर कोण होणार याची सर्वाधिक उत्सुकता आहे। सोशल डेमोक्रॅटिक पार्टी, फ्री डेमोक्रॅटिक पार्टी आणि ग्रीन्स यांचा समावेश असलेलं युती सरकार तुटल्यानंतर आता तीनही पक्ष एकमेकांविरोधात लढतायत। एसपीडीचे ओलाफ शोल्झ हेच पुन्हा चॅन्सेलर पदाच्या शर्यतीत आहेत। त्यांना आव्हान असणार आहे ते ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन पक्षाचे फ्रेडरिक मर्झ यांचं। तसंच ग्रीन्स पार्टीचे रॉबर्ट हेबेक आणि एफडीच्या ॲलिस वेडेल हे देखील या शर्यतीत आहेत। त्यामुळे जर्मनीमध्ये चौरंगी लढत होतीये। थोडक्यात विद्यमान चॅन्सेलर, विरोधी पक्षनेता, विद्यमान उपचॅन्सेलर आणि पहिल्यांदाच उजव्या विचारसरणीचा उमेदवार अशी ही लढत आहे। या 4 उमेदवारांचं आणि त्यांच्या पक्षांचं भवितव्य रविवारी मतपेटीत बंद होणार आहे। जर्मनीचे विरोधी पक्षनेता फ्रेडरिक मर्झ हे सध्या आघाडीवर आहेत। त्यांचा पक्ष पोलमध्ये आघाडी टिकवून आहे, त्यामुळे त्यांच्या विजयाच्या आशा सर्वाधिक आहेत। मर्झ यांचा पक्ष अति उजव्या अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनीपेक्षा 10% गुणांनी पुढे आहे। मर्झ हे चॅन्सेलर पदासाठी देखील पसंतीचे उमेदवार आहेत। 69 वर्ष फ्रेडरिक मर्झ हे ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन पक्षाचे नेते आहेत। माजी चॅन्सेलर एंजेला मर्केल यांनी राजीनामा दिल्यानंतर 2021 पासून पक्षाची धुरा मर्झ यांच्याकडे आहे। त्यांनी 1989 मध्ये युरोपियन संसदेत प्रवेश केला होता, मात्र त्यानंतर 2009 मध्ये ते सक्रिय राजकारणापासून काही काळ बाहेरच राहिले। जर्मनीच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अजेंडा 2030 योजना मर्झ यांच्या पक्षानं प्रस्तावित केली आहे। यात कर कपात, कॉर्पोरेशन कर 25% कमी करणं, सर्वोच्च उत्पन्न कर दराची मर्यादा 80,000 युरोपर्यंत वाढवणं यांचा समावेश आहे। त्यांनी लष्करी आणि इमिग्रेशन धोरणांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणांचा पुरस्कार केलाय। अनिवार्य लष्करी सेवा, उच्च जोखीम असलेल्या क्षेत्रांमध्ये पाळत ठेवणं, कठोर आश्रय नियम अशा धोरणांचाही ते पुरस्कार करतात। सीडीयू जागतिक स्तरावर मजबूत राष्ट्रीय भूमिका आणि युरोपियन युनियनच्या नोकरशाहीमध्ये सुधारणांवर भर देते। मर्झ यांचाही जर्मनीतील स्थलांतराला विरोध आहे। या मुद्द्यावर त्यांनी निवडणूक प्रचारांमधून बराच जोर दिलाय, मात्र मर्झ यांना खुद्द प्रशासकीय कामाचा फारसा अनुभव नाही। उमेदवारांच्या या शर्यतीत यंदाचे विद्यमान चॅन्सेलर ओलाफ शोल्झही आहेत। 66 वर्षीय ओलाफ शोल्झ हे डिसेंबर 2021 पासून जर्मनीच्या चॅन्सेलरपदी आहेत। त्यांनी युक्रेनवरील रशियन आक्रमणानंतर जर्मन सैन्याच्या आधुनिकीकरणावर भर दिला आणि अमेरिकेनंतर युक्रेनला युद्ध साहित्य पुरवण्यात त्यांनी मोठा पुढाकार घेतला। ओलाफ शोल्झ यांची एसपीडी सार्वजनिक गुंतवणुकीला, विशेषतः पायाभूत सुविधांमध्ये आणि हरित संक्रमणाला अनुकूल आहे। श्रीमंतांसाठी कर वाढ आणि किमान वेतनात वाढीचं आश्वासन त्यांनी दिलंय। लष्करी मदत देऊन आणि नाटो एकात्मता सुरू ठेवून युक्रेनला देखील ते पाठिंबा देतात। आर्थिक निर्बंधांच्या आवाहनांना न जुमानता एसपीडी सार्वजनिक सेवांवर अधिक खर्च करण्यास परवानगी देण्यासाठी जर्मनीच्या संवैधानिक कर्ज मर्यादेत सुधारणा करण्याचा देखील विचार करतेय। खरं म्हणजे युक्रेनला अधिक आर्थिक मदत देण्यावरूनच ओलाफ शोल्झ आणि त्यांचा मित्रपक्ष एफडी यांच्यात तणाव निर्माण झाला होता। एफडीच्या अर्थमंत्र्यांच्या हकालपट्टीनंतर त्यांचं सरकार कोसळलं आणि आता मुदतपूर्व निवडणुका पार पडतायत। ग्रीन्स पक्षाच्या रॉबर्ट हेबेक यांच्याही नावाची बरीच चर्चा आहे। 55 वर्षीय रॉबर्ट हेबेक विद्यमान उपचॅन्सेलर आहेत। रॉबर्ट हेबेक यांचा ग्रीन पक्ष हवामान बदलाचा सामना करण्यावर तसंच हरित ऊर्जेमध्ये गुंतवणूक वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतो। पायाभूत सुविधा प्रकल्पांना निधी देण्यासाठी आणि निव्वळ शून्य उत्सर्जनावर संक्रमण करण्यासाठी सुधारित कर्जबंदीचं ते समर्थन करतात। संरक्षणावर जीडीपीच्या 2% खर्च करण्यास त्यांचा पाठिंबा आहे। युक्रेनबद्दलची त्यांची भूमिका सध्या बदलली आहे। नाटोमध्ये त्याचं एकीकरण करण्यास ते पाठिंबा देतात। तर एएफडीच्या ॲलिस वेडेलही चॅन्सेलर पदाच्या शर्यतीत मागे नाहीत। अर्थतज्ञ असलेल्या ॲलिस यांनी 2012 मध्ये स्थापन झालेल्या एएफडीमध्ये प्रवेश केला। त्यांनी 2017 मध्ये पार पडलेल्या निवडणुकांमध्ये सहनेतृत्व केलं होतं। त्यावेळी त्यांच्या पक्षाला प्रथमच निवडणुकांमध्ये लक्षणीय यश मिळालं होतं, मात्र त्यांचा पक्ष अति उजव्या विचारसरणीचा ओळखला जातो। ॲलिस वेडेल यांनी मोठ्या प्रमाणात हद्दपारी आणि जर्मनीच्या सीमा बंद करण्यावर भर दिलाय। एफडी रशियावरील निर्बंध रद्द करण्याचं आणि युक्रेनला लष्करी मदत थांबवण्याचं समर्थन करतात।
कर कपात आणि सक्तीची लष्करी सेवा सुरू करणं या धोरणांचा AFD कडून पुरस्कार करण्यात आलाय. वेडेल यांच्या पक्षानं युरोपियन युनियनवरही जोरदार टीका केली आहे. जर्मनीनं ब्लॉकमधून बाहेर पडावं आणि त्याऐवजी मुक्त व्यापार क्षेत्रावर लक्ष केंद्रित करावं असं वेडेल आणि त्यांच्या पक्षाचं मत आहे. युरोपियन युनियनमधील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असली तरी गेले काही वर्ष जर्मनीच्या अर्थव्यवस्थेसमोरही मोठी आव्हानं उभी टाकली आहेत. मध्य आशिया आणि युक्रेन तसंच इतर राष्ट्रांमधूनही जर्मनीमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असतं. याचाही फटका जर्मनीच्या अर्थव्यवस्थेला बसतोय. त्यातच गेले 3 वर्ष सुरू असलेलं रशिया युक्रेन युद्धाचा ताणही जर्मनीवर येतोय. जर्मनी अमेरिकेनंतर युक्रेनला रसद पुरवणारा दुसरा मोठा देश आहे. त्यातच युद्धाला पाठिंबा द्यावा की नाही, मदत वाढवावी की नाही यावर देशात 2 गट आहेत. त्यामुळे जर्मनीची ही निवडणूक जागतिक राजकारणाच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. कारण अमेरिकेतील ट्रम्प सरकारनं युरोपमधील काही अतिउजव्या नेत्यांना जाहीरपणे समर्थन दिलंय. त्यामुळे अमेरिकेचंही लक्ष या निवडणुकीकडे आहे. अतिउजव्या AFDला रशिया युक्रेन युद्धातून फारकत घ्यायची आहे. ट्रम्प आणि त्यांच्या टीमनं तर युक्रेनच्या झेलेन्स्कींना एकटं पाडण्याची रणनीतीही अंमलात आणणं सुरू केलंय. त्यात जर जर्मनीची साथ त्यांना मिळाली तर ती हवीच आहे. कारण त्यामुळे युक्रेनसह त्यांना पाठिंबा देणाऱ्या युरोपियन युनियनची बाजूही कमकुवत होऊ शकते. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर्मनीत रविवारी पार पडणाऱ्या निवडणुकांकडे जगाचं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.